नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग 9 मधून भाजपातर्फे पूनम जितेंद्र शिरसाट, प्रदीप पुरंदास बैरागी, लता यशवंत सोनार, संजय सुधाकर जाधव हे अधिकृत उमेदवार असून त्यांनी आपल्या प्रचारासाठी भव्य अशी प्रचार रॅली काढली. या रॅलीमध्ये हजारो मतदार सहभागी झाले होते. भाजपाच्या उमेदवारांना प्रभागातून उत्तम प्रतिसाद मिळत असून उमेदवारांनी आपला विजय पक्का असल्याचे सांगितले. नमस्कार, माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट. मी प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी लढत आहे भारतीय जनता पार्टीकडून. काल रोजी आपले धुळे शहराचे लाडके आमदार माननीय अनुभय अग्रवाल यांच्या हस्ते विठ्ठल मंदिराला नारळ फोडून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे. आज देखील रेशननगर येथे हनुमान मंदिराला मान देऊन तिथे आम्ही प्रचाराचा नारळ फोडला आहे. आपले जोशी गोंधळी समाजाचे बंशुभाऊ यांच्या नेतृत्वात रॅलीचं नियोजन केलं होतं. आम्ही भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 9मध्ये मी पूनम जितेंद्र शिरसाट, संजय जाधव सर, दिनेश पोद्दार सर तसेच आपले प्रदीप बैरागी आम्ही 4 जण भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत आहे. आम्हाला जनतेला एकच सांगू इच्छितो तर आम्हाला संधी जर दिली तुम्ही तर आपल्या जे प्रभागातील प्रामुख्याने जे राहतात आपले मूलभूत गरजा जसे स्लम एरिया म्हणजे झोपडपट्टीमध्ये शौचालय असतील, गटारे असतील, नाले असतील, लाईट असतील यांची आम्ही सगळ्यात आधी आम्ही ते कामं करणार आहे. एकदा जनतेने प्रभाग क्रमांक 9मधून जनतेने आम्हाला संधी दिली पाहिजे. आम्ही 4 उमेदवाराकडून आम्ही जनतेला सांगू इच्छितो की आम्ही सगळे उमेदवारांना 15 जानेवारी रोजी कमळ समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.